आतापर्यंत आपण जनरल टर्म म्हणजे TNचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. त्याच्यानंतर सम ऑफ फर्स्ट n टर्म्स म्हणजे पहिल्या n टर्मची ॲडिशन कसं काढायचं SNच्या फॉर्म्युल्यावरून TNच्या फॉर्म्युल्यावरून हे आतापर्यंत आपण सर्व शिकत आलेलो आहोत. तर ही जी लास्टची 3.4 जो हा प्रॅक्टिस सेट आहे याच्यामध्ये आतापर्यंत आपण TN, SN, 3 कन्सिक्युटिव्ह टर्म्स, APच्या 4 टर्म्स, 5 टर्म्स हे आतापर्यंत जितकं शिकत आलेलो आहोत आपण या चॅप्टरमध्ये. तर या सर्वांचं ॲप्लिकेशन म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं ॲप्लिकेशन आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.4मध्ये पाहायचं आहे. त्यामुळे याच्यासाठी आपण काही फॉर्म्युले वगैरे तेच राहतील जे आपण मागे शिकलेले आहेत. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 3.4 चालू करणार आहोत. ठीक आहे. तर पहा प्रॅक्टिस सेट 3.4 मधील हा फर्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनसमोर आहे. मी वाचतोय, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ऑन द 1st January 2016, Sanika decides to save ₹10, ₹11 on the second day and ₹12 on the third day. If she decides to save like this, then what would her saving on the 31st December 2016? तिची टोटल सेविंग किती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहा आता या प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे आपण आधी याची माहिती घेऊ, मग त्याच्यानंतर आपण त्याला सॉल्व करू. पहा प्रॅक्टिस सेट 3.4 मधील मी फर्स्ट क्वेश्चन घेतोय. सानिका सेविंग ईच डे सेविंग फॉर होल इयर 2016. म्हणजे 2016 या प्रत्येक दिवशी सानिकानं 10, 11, 12, 13 अँड सो ऑन या पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर ती जी ईच डे सेविंग आहे ती कशा प्रकारे पहा, ही फर्स्ट डेची ₹10, मग 11 सेकंड डेला, थर्ड डेला 12, 13, 14 अँड सो ऑन. ठीक आहे. तर या पद्धतीनं सानिकाची प्रत्येक दिवशीची सेविंग 2016 या पूर्ण वर्षामध्ये दररोज तिनं सेविंग केलेली आहे. आता मला सांगा, फर्स्ट डेला ₹10 केले 1st जानेवारीला, नंतर 2nd जानेवारीला 11, मग हे 3rd जानेवारीला 12, असं दररोज एक रुपया वाढत आहे. म्हणजे सरळ अर्थ काय की ही जी तिची सेविंग आहे सानिकाची ही अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. बरोबर. इट इज, मग मी ते लिहितो, इट इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ही सानिकाची जी सेविंग आहे ती अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. मग इथं फर्स्ट टर्म बघा किती आहे, A = 10 आणि एक रुपया वाढत जात आहे म्हणजे कॉमन डिफरन्स आहे 1, कारण एक रुपयानं तिची सेविंग वाढत जात आहे. त्याच्यानंतर पहा आपल्याला पूर्ण वर्षाची सेविंग काढायची आहे. आता मला सांगा एका वर्षामध्ये 365 डेज असतात. ठीक आहे. पण हे 2016 लीप इयर आहे. मग लीप इयर म्हणलं तर त्याच्यामध्ये एक दिवस एक्स्ट्रा राहतो 29 फेब्रुवारीचा. तर मग आता टोटल हे किती दिवस तिनं सेविंग केली, तर n = नंबर ऑफ डेज. बरं, नंबर ऑफ डेज, आणि नंबर ऑफ डेज आहेत 365 ऐवजी मला 366 घ्यावं लागेल, कारण बिकॉज 2016 इज अ लीप इयर. 2016 हे लीप इयर आहे म्हणून मला 366 हे टोटल डेज घ्यावं लागतील. म्हणजे सानिकान काय केलं, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 असं कंटिन्युअसली तिनं सेविंग किती दिवस केली, 366 दिवस, म्हणजे 366 डेज केली. म्हणून मी यांची व्हॅल्यू 366 घेतली. आता त्याची टोटल सेविंग मिळेल. मग आता मला सांगा टोटल सेविंग म्हणजे हे सगळं मिळून आलं, आणि सगळं मिळून आलं की त्याला आपण सम म्हणतो. म्हणून आपल्याला इथं समचा फॉर्म्युला काढायचा आहे, म्हणजे SNचा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. नाऊ हर टोटल सेविंग, तिची टोटल सेविंग मला काढायची आहे. तर टोटल सेविंगचा फॉर्म्युला मला SNचा घ्यावा लागेल. ठीक आहे. इथे लिहितो मी खाली, SN = फॉर्म्युला आहे
लक्षात राहू द्या फॉर्म्युला n/2 2a प्लस n-1 d. क्लिअर. आता टोटल डेज 366 आहेत. मग मी इथे यांच्या ठिकाणी 366 घेईल कारण तिची टोटल सेविंग 366 दिवस झालेली आहे. इथे घ्या 366 त्याच्या डिवाइडमध्ये 2, हे 2 इंटू ए ची व्हॅल्यू 10 प्लस यांच्या ठिकाणी आपण 366 घेतोय. 366 - 1 इंटू डिफरन्स 1 न वाढत चाललं आहे म्हणजे डी ची व्हॅल्यू 1 राहणार आहे म्हणजे इंटू 1. क्लिअर. काही अवघड नाही. पहा तुम्ही मागचे एपिसोड व्यवस्थित पाहिलेले असाल तर हे तुम्हाला इझिली येऊन जाईल. फक्त वर्ड प्रॉब्लेम्स आहेत त्याचे ॲप्लिकेशन्स आपण फॉर्म्युल्यावरून यूज करायचे. ठीक आहे. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या काही अवघड नाही. 2 1 जा 2, 2 8 जा 16 आणि 2 3 जा 6 म्हणजे इथं आलं 183. हे झालं 2 10 जा 20. हे झालं 355. त्याला 1 न मल्टिप्लाय केलं 355 राहील. सॉरी 365 राहील. हे झालं 365. मग 183 इंटू हे काय होतं 385 होतं. तर आता आपल्याला काय करावं लागेल 385 आणि 183चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर मी इथे रफ बॉक्स करतो. या रफ बॉक्समध्ये आपण मल्टिप्लिकेशन करू. 385 इंटू 183. क्लिअर. 3 5 जा 15, 3 8 जा 24 प्लस 1 25 कॅरी 2, 3 3 जा 9, 9 प्लस 2 11. आता 8 न मल्टिप्लाय करून 8 5 जा 40 कॅरी 4, 8 8 जा 64 4 68 कॅरी 6, 8 3 जा 24 आणि 6 30. आता मी करणार 1 न मल्टिप्लाय. 1 न मल्टिप्लाय केल्यावर तेवढंच राहतं. मग इथे 385 ॲज इट इज राहील. यांची ॲडिशन पहा 5, हे आलं 5, हे आलं 14 10 7. बरं म्हणजे 70,455 हे एवढी सानिकाची टोटल सेविंग आलेली आहे. मग आता आपण इथे खाली लिहू शकतो देअरफोर हर टोटल सेविंग इज ₹70,455. तर या पद्धतीनं आपल्याला SN कुठे TN यांचा फॉर्म्युल्यांचा वापर करून हे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. अतिशय सोपे आहेत. प्रॅक्टिस करत राहा तुम्हाला इझिली येऊन जाईल. आता मी सेकंड क्वेश्चन घेतोय. पहा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. अ मॅन बारोज ₹8,000 and agrees to repay a total interest of ₹1,360 in 12 monthly installments. If each installment is being less than the preceding installment by ₹40, then find the first installment and the last installment. पहा या ज्या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे की एका माणसानं ₹8,000 एवढं कर्ज म्हणून घेतलं म्हणे आणि ते 8,000 तर त्यानं रिटर्न देणारच आहे पण त्याच्यावर इंटरेस्ट 1,360 देणार आहे म्हणजे तेवढं इंटरेस्ट त्यानं परत करणार आहे. ठीक आहे. म्हणजे टोटल अमाऊंट त्यानं किती रिटर्न करेल म्हणजे 8,000 पण त्याला रिटर्न करावे लागतील प्लस 1,360 म्हणजे टोटल त्याला 9,360 एवढं त्याला टोटल अमाऊंट परत द्यावं लागेल, परतफेड करावी लागेल. ठीक आहे. म्हणून इथं टोटल अमाऊंट 9,360 घ्यावं लागेल. आता हे जे लोन घेतलेलं आहे म्हणे हे 12 इन्स्टॉलमेंट्समध्ये पे करायचं म्हणे. 12 मंथ इन्स्टॉलमेंट म्हणजे सरळ हे जे पैसे तेवढे रिटर्न जे करायचे हे जे अमाऊंट आहे ते 12 इन्स्टॉलमेंट्समध्ये हे सगळं रक्कम टोटल आपण यस म्हणतो म्हणजे हे S12ची व्हॅल्यू 9,360 आहे. कळते. टोटल अमाऊंट 9,360 हे रिटर्न करायचं आहे, रिपे करायचं आहे, परत करायचं आहे. किती दिवसात करायचं आहे तर 12 महिन्यांमध्ये करायचं आहे. म्हणून हे टोटल म्हणून यस आहे आणि 12 इन्स्टॉलमेंट्स आहेत 12 आहे म्हणजे यांची व्हॅल्यू 12 आहे म्हणून हे S12ची व्हॅल्यू 9,360 आहे. क्लिअर. म्हणजे यांची व्हॅल्यू आपल्याला 12. दुसरी एक गोष्ट काय सांगितली त्यांनी
की त्यांना पहिल्या महिन्यामध्ये काही पैसे रिटर्न केला, म्हणजे त्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हटलं. मग दुसऱ्या महिन्यामध्ये त्यानं काही पैसे रिटर्न करत, त्याला सेकंड इन्स्टॉलमेंट म्हणतात. तर त्यांनी काय म्हटलेत की प्रत्येक इन्स्टॉलमेंट हा पहिलेच्या इन्स्टॉलमेंटपेक्षा 40% कमी होणार आहे म्हणे. म्हणजे 40 म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या महिन्यामध्ये 500 रुपीज जर देत असेल तो माणूस, तो व्यक्ती, तर नेक्स्ट मंथमध्ये त्यानं 40 कमी म्हणजे याच्यातून 40 मायनस झाल्यावर किती होतं, तर ते होतं 460 होतं. म्हणजे या पद्धतीनं त्यानं पैसे रिटर्न करत. म्हणजे सरळ हे जे इन्स्टॉलमेंट्स आहेत जे की रिटर्न करायचे आहेत, हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. आणि 40 रुपीज प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये कमी होत आहेत तर त्याला काय म्हणतात, निगेटिव्ह डी असते. म्हणजे डीची व्हॅल्यू तुम्हाला -40 घ्यायची आहे. क्लिअर, लक्षात येते. प्रत्येक टर्म्स वाढत जात असतील तर डीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, आणि टर्म्स कमी होत जात असतील तर डीची व्हॅल्यू काय असते, निगेटिव्ह असते. ही गोष्ट मी तुम्हाला मागील एपिसोडमध्ये शिकवलेली आहे. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये लक्षात काय येते की तुम्हाला S12ची व्हॅल्यू 9360 दिलेली आहे, तुम्हाला Nची व्हॅल्यू 12 दिलेली आहे, आणि डिफरन्स 40 लेस म्हणून मायनस घ्यायला विसरायचं नाही. खूप मुलं +40 घेतात, मग त्यांचं आन्सर उलटं येते. उलटं म्हणजे काय ते, जे फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ते लास्ट इन्स्टॉलमेंट होते, आणि लास्ट इन्स्टॉलमेंट जे आहे ते फर्स्ट इन्स्टॉलमेंट होते. म्हणून मायनस घ्यायला विसरायचं नाही जेव्हा इन्स्टॉलमेंट कमी होत जातात. डीची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची असते. झालं. आता हे जे इतकी माहिती आपल्याजवळ आहे हे आपण व्यवस्थित प्रेझेंट करायची आणि आन्सर लिहून टाकायचं. ठीक आहे, क्लिअर. पहा, टोटल अमाऊंट टू बी रिपेड इज ₹8,000 प्लस ₹1,360. म्हणजे टोटल अमाऊंट जे रिपे करायचं ते आहे 9,360. बरोबर. Nची व्हॅल्यू, N इज इक्वल टू नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स, किती होते, 12 होते. म्हणजे 12 मंथ्स होतो. आता मला सांगा, म्हणून S12ची व्हॅल्यू तुम्ही 9,360 घेऊ शकता. आता दुसरं काय सांगितलं आहे, ऑल्सो ईच इन्स्टॉलमेंट इज बिंग लेस म्हणजे लहान होतं, कमी होत जातं, बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट बाय ₹40 लेस होत आहे. म्हणून डीची व्हॅल्यू किती धरायची, -40 धरायची. या बघा काय दिलं आहे, मी जे इथं तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे मी ते आधी इथं डेटा लिहून घेतला आहे. मी Nची व्हॅल्यू मी 12 घेतलेली आहे. बरोबर. ही Nची व्हॅल्यू 12, ही टोटल सम S12 9,360, आणि डिफरन्स मी -40 घेतलेला आहे. मग झालं. मग मला सांगा S12 दिलेलं आहे म्हणजे समचा फॉर्म्युला वापरायचं. देअरफॉर SN इज इक्वल टू N/2 इंटू 2A प्लस N-1D या फॉर्म्युल्यामध्ये आपण दिलेल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. मग आता Nच्या ठिकाणी 12, इथे जिथे N आहे तिथे 12 ठेवा. 2A, Aची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे. 12 - 1 इंटू Dची व्हॅल्यू आलेली आहे -40. आता हे होतं 2 6 12, हे 6. S12ची व्हॅल्यू आपल्याजवळ दिलेली आहे, किती दिलेली आहे, 9,360. ते मी इथं ठेवतो. आता हे 2A, त्याच्यानंतर पहा हे झालं 11 इंटू -40. क्लिअर. आता हे 6 इकडं मल्टिप्लाय डिवाइडमध्ये जाईल. 6 1 जा 6, 6 5 जा 30, 6 6 जा आणि 6 0 जा, म्हणजे 1560 इज इक्वल टू 2A. 11 4 जा 44, मायनस आहे, -440 येईल. आता -450 राईट साईडला जाऊन प्लस होईल. 1560 प्लस 440 इज इक्वल टू 2A. बघा आता या दोघांची ॲडिशन किती होते, 2000 येते. म्हणजे 2000 इज इक्वल टू 2A. क्लिअर. आता हे 2000 इज इक्वल टू 2A ही व्हॅल्यू आपल्याला भेटली. पहा हे मल्टिप्लायचे 2 इकडे जाऊन बघा डिवाइड होते. 2 1 2 1, हे 3 0 ॲज इट इज. म्हणजे Aची व्हॅल्यू
1000 भेटलेली आहे. ठीक आहे. झालं. आता मला सांगा फर्स्ट इन्स्टॉलमेंट ए म्हणजे फर्स्ट टर्म असते ज्याला आपण फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणतो. फर्स्ट इन्स्टॉलमेंट 1000 आलेलं आहे. देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज ₹1000. आता त्यांनी आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट काढा म्हटलेलं आहे. तर लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे किती, आता बघा 12 टोटल 12 मंथ्स होते. मग T12चा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट वापरू शकता किंवा SNचाच अजून एक मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता की फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म घेऊनही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी परत सांगतोय लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे T12 काढायचं. T12 आपल्याला काय काढायचं आहे, T12. तुम्ही TNच्या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्टली T12 सबस्टिट्यूट करा, या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. किंवा SNचाच आणखी एक मी फॉर्म्युला सांगितला होता त्याचाही वापर आपण करू शकतो, तो मी तुम्हाला सांगेल. नाव SN इज इक्वल टू फॉर्म्युला तो काय होता, A प्लस L. L म्हणजे लास्ट टर्म, म्हणजे याच्यात आपल्याला डायरेक्टली लास्ट टर्म भेटून जाईल. पहा आता SN म्हणजे काय, S12 कारण 12 इन्स्टॉलमेंट आहेत. A ची व्हॅल्यू आपल्याला इथं 1000 भेटलेली आहे प्लस L. क्लिअर. पहा आता हे होते 2 6 जा आणि S12 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 9360. तर ती मी इथं सबस्टिट्यूट करतो. पहा 9360 हे 6 आणि हे झालं 1000 प्लस L. या 6नं मी इथं 9360ला ऑलरेडी डिवाइड केलेलं आहे जे की 1560 आहे. ते मी इथं लिहून टाकतो 1560. ठीक आहे. इज इक्वल टू 100 प्लस L. 1000 मायनसमध्ये द्या म्हणजे किती उरलं हे, Lची व्हॅल्यू 560. L म्हणजे लास्ट इन्स्टॉलमेंट. देअरफॉर लास्ट इन्स्टॉलमेंट इज ₹560. क्लिअर. म्हणजे काय केलं त्या माणसानं 9360 एवढे पैसे रिटर्न देण्यासाठी त्यानं पहिल्या महिन्यामध्ये ₹1000 दिला, मग 40 कमी म्हणजे 960 दिला, मग आणखी 40 लेस म्हणजे 920, मग आणखी 40 लेस म्हणजे 880, असं करत करत लास्टचा इन्स्टॉलमेंट त्याचा 560चा होता. तर फर्स्ट इन्स्टॉलमेंट 1000 आणि लास्ट इन्स्टॉलमेंट 560. बस क्लिअर, सिम्पल आहे एकदम. या प्रॅक्टिस सेटमधील थर्ड क्वेश्चन तुम्ही ट्राय करायचा स्वतः, तुम्हाला येऊन जाईल. आता मी फोर्थ क्वेश्चन घेतोय. पहा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे, मी वाचतोय, तुम्ही लक्षपूर्वक समजून घ्या कारण क्वेश्चन समजला तर तुम्हाला त्याचं सोल्युशन शोधता येईल. ठीक आहे. देर इज ॲन ऑडिटोरियम हॅव्हिंग 27 rows ऑफ सीट्स. देर आर 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find how many total seats are there in the 15th row and also find the total seats in the auditorium. तर पहा या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे की एक ऑडिटोरियम आहे म्हणजे सभागृह आहे, बरोबर. तर त्या सभागृहामध्ये सीट्स अरेंज केलेल्या आहेत म्हणे. तर त्याची अरेंजमेंट कशी आहे म्हणे, मी इथे लिहितो. पहा सीट्स अरेंज्ड in the auditorium are 20, 22, 24 and so on. म्हणजे कसं ते एक ऑडिटोरियम आहे, त्याच्यामध्ये पहिल्या रोमध्ये 20 सीट्स अरेंज केलेल्या आहेत, मग दुसऱ्या रोमध्ये 22 सीट्स अरेंज केलेल्या आहेत, तिसऱ्या रोमध्ये 24 सीट्स अरेंज केलेल्या आहेत. या पद्धतीने समजा आपण जातो थिएटरमध्ये पिक्चर वगैरे बघायला, तर पहिल्याच्या 20, दुसऱ्याच्या 22, तिसऱ्याच्या 24, मग 20 सीट्स अँड सो ऑन. तर या पद्धतीनं सीट्स अरेंज केलेल्या आहेत म्हणे. तर मला सांगा, आता मला सांगा इथं 2 वाढत जात आहे, ॲड होत जाय, म्हणजे हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. इथे लिहितो मी, इट इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे. हेअर सांगा मग मला इथं फर्स्ट टर्म A 20 आहे, 2 ॲड होत चालेल, म्हणजे कॉमन डिफरन्स D2चा आहे.
तर याच्यावरून आपल्याला त्यांनी म्हणलेत की 15th रो मधल्या टोटल सीट्स काढा. आता इथं कन्फ्यूज व्हायची गरज नाही. पहा, त्यांनी टोटल सीट्स म्हणलेत, पण काय म्हणलेत की 15व्या रो मधल्या, म्हणजे फक्त 15व्या रो मध्ये किती सीट्स आहेत ते काढायचे. तर फक्त तेच काढायचं असेल तर तुम्हाला T15 शोधावं लागेल. काय शोधावं लागेल? T15, कारण 15व्या रो मधल्याच आपल्याला सीट्स काढायच्या. तर मला सांगा T15 म्हणजे सिंपल टर्म्स ऑफ फॉर्म्युला. तर टर्म्स ऑफ फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. आपल्याला 15व्या रो मधल्या काढायच्या, मग मी nच्या ठिकाणी 15 राहील इज इक्वल टू, बघा A ची व्हॅल्यू आहे 20 प्लस 15-1 इंटू D, डिफरन्स आहे 2चा. पहा हे किती होतं 20, हे झालं 14 इंटू 2 28 प्लस 20 हे झालं 48. म्हणजे याचा अर्थ काय की 15व्या रो मध्ये, पहिल्या रो मध्ये 20, मग 22, 24, 26, 28 असं 15th नंबरचा जो रो येईल त्याच्यामध्ये 48 सीट्स असतील. आता त्यांनी आपल्याला काय म्हणले की ऑडिटोरियममध्ये सर्व टोटल 27 रोज आहेत म्हणे. किती रोज आहेत म्हणे? 27. तर आपल्याला पूर्ण ऑडिटोरियममध्ये म्हणजे पूर्ण मिळून म्हणजे समचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पूर्ण 27 रोज मध्ये किती सीट्स आहेत ते आपल्याला काढायचं. ठीक आहे. ऑल्सो टोटल सीट्स इन द ऑडिटोरियम इज इक्वल टू, आपल्याला 27 रोज आहेत म्हणजे S27 ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची. आणि हे आलं सीट्स इन द 15th रो. ठीक आहे. आता मला सांगा S27 तुम्हाला फाइंड करायचं म्हणजे समचा फॉर्म्युला वापरा. Sn इज इक्वल टू n/2 इंटू 2a प्लस n-1 d. क्लिअर. 27 ठेवा, 27/2 2 इंटू a ची व्हॅल्यू 20, यांच्या ठिकाणी 27 -1 इंटू d ची व्हॅल्यू 2. आता याला सॉल्व करा. हे झालं 22 40, हे झालं 26 इंटू 2. आता आपल्याला हे सॉल्व करायचं. ठीक आहे. बघा 27/2 इंटू 40 प्लस हे होतं 26 2 जा 52, म्हणजे इथं येईल 52. मग हे झालं 27/2, हे किती होतं पहा, हे होतं 92. 40 प्लस 52 होतं 92. आता 2 न डिवाइड करतो मी. बघा 2 4 जा 8, रिमाइंडर 1, 2 6 जा, म्हणजे हे झालं 27 इंटू 46. आता जो की मी ते रफमध्ये करतोय मल्टिप्लिकेशन, 46 इंटू 27. बघा 7 6 जा 42, 7 4 जा 28 प्लस 4 32, 2 6 जा 12, रिमाइंडर 1 कॅरी 1 सॉरी, 2 4 जा 8, 8 प्लस 1 9, म्हणजे हे झालं 2, हे 4 आणि हे 12, म्हणजे आन्सर आलं 1242 झालं. ते झालं टोटल सीट्स. बघा सीट्स इन द 15th रो आलेल्या आहेत 48, 15व्या रो मधल्या 48 आलेल्या आहेत. आणि टोटल सीट्स आल्यात ऑडिटोरियम मधल्या किती आलेल्या आहेत 1242. पहा जास्त काही अवघड नाही आहे हा प्रॉब्लेम. पहा याच्या आधीचे पहा, मागील एपिसोड पहा, त्याच्यावरून तुम्हाला येऊन जाईल. मी थर्ड क्वेश्चन तुम्हाला करण्यासाठी ठेवलेला आहे. याच पद्धतीनं मांडणी करून व्हॅल्यूज ADच्या सबस्टिट्यूट करून आन्सर तुम्ही काढू शकता. 5th क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे पहा. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. दीज टेम्परेचर्स are in arithmetic progression. Sum of temperatures on Monday and Saturday is 5 degrees Celsius more than the sum of temperatures on Tuesday and Saturday. If the temperature on Wednesday was -30 degrees Celsius, then find the temperatures on other 5 days. तर पहा या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की कारगिल आपल्याला माहिती आहे
इंडिया आणि पाकिस्तान बॉर्डरवरती आपलं एक छोटंसं गाव आहे कारगिल, जे की कारगिल वॉर पण आपलं झालं होतं इंडियाचं पाकिस्तानसोबत, जे की इंडियानं अतिशय ताकदीनिशी सामर्थ्यानं जिंकलं होतं. तर त्या कारगिलच्या ठिकाणी एका आठवड्यामध्ये सोमवारपासून शनिवारपर्यंत टेम्परेचर्स किती आहेत याचे रिडिंग्स रेकॉर्ड केलं होतं आणि त्या रिडिंग्स अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत म्हणे आणि काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. मला सांगा मंडे टू सॅटर्डे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे म्हणजे टोटल 6 डेज आहेत, म्हणजे 6 टर्म्स आहेत. मग मी आधी 6 टर्म्स कन्सिडर करेल. पहा, 5th क्वेश्चन, लेट द टेम्परेचर्स on Monday to Saturday are पा. मी काय करतो मग, मंडेचं टेम्परेचर ए घेतो, ट्यूजडेचं ए प्लस डी घेतो, मग ए प्लस 2D, ए प्लस 3D, ए प्लस 4D, ए प्लस 5D रिस्पेक्टिव्हली असं मी लिहितो. ठीक आहे, बघा म्हणजे मी काय केलं, हे मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे असं 5 दिवसांचं मी अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये जे टेम्परेचर दिलेलं आहे कारगिलचं ते मी या पद्धतीनं मी घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि रिस्पेक्टिव्हली मी लिहिलेलं आहे. म्हणजे बघा हे मंडे येते, हे ट्यूजडे येते आणि हे वेनसडेचं येते. क्लिअर एवढं. मग आता त्यांनी कंडिशन काय दिली आपल्याला की वेनसडेचं त्यांनी टेम्परेचर दिलेलं आहे. द टेम्परेचर ऑन वेनसडे किती होतं म्हणे, -30 डिग्री सेल्सिअस होतं म्हणे. मग आता पाहिजे तर आपल्याजवळ वेनसडेला आलं ए प्लस 2D इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, मग आता मला सांगा, हे तुम्ही इक्वेशन म्हणून पुढे यूज करू शकता, मी याला इक्वेशन 1 म्हणून ठेवून देईल. आता मला सांगा त्यांनी काय सांगितले, जी इन्फॉर्मेशन दिली आहे, the sum of temperatures on Monday and Saturday, मंडे आणि सॅटर्डेची जी सम आहे म्हणे इज 5 डिग्री सेल्सिअस मोर, जास्त आहे म्हणे 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन द सम ऑफ टेम्परेचर्स ऑन ट्यूजडे अँड सॅटर्डे. ठीक आहे, त्यांनी म्हणलेत की मंडे आणि सॅटर्डेची सम करा म्हणे. बघा आता आपला मंडेला बघा, आता हे काय येईल, हे मंडेचं येईल, हे ट्यूजडेचं येईल, हे वेनसडे, हे थर्सडे, हे फ्रायडे आणि हे सॅटर्डे. बरं, हे टेम्परेचरचं आपण अशा अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये कन्सिडर केलेत. त्यांनी म्हणलेत की मंडे आणि सॅटर्डेची ॲडिशन. बघा मग मी मंडेचं टेम्परेचर ए घेतो. ठीक आहे, देअरफॉर वी गेट मंडेचं टेम्परेचर ए आणि सॅटर्डेचं टेम्परेचर आहे ए प्लस 5D, यांची ॲडिशन म्हणजे हे एवढं झालं ॲड. ही ॲडिशन 5 डिग्री सेल्सिअसनं मोर आहे म्हणे. कोणापेक्षा, तर म्हणे की ट्यूजडे आणि सॅटर्डेचं जे टेम्परेचर आहे त्यांच्यापेक्षा म्हणे. मग बघा आता ट्यूजडेला किती होतं, ए प्लस डी. क्लिअर, सॅटर्डेला किती होतं, ए प्लस 5D. यांच्या ॲडिशनपेक्षा म्हणे, म्हणजे यांची ॲडिशन मला करावी लागेल. ठीक आहे, मी मागील एका एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मागील एपिसोडमध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीचं एक्झाम्पल दिलं होतं. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 डिग्री सेल्सिअस मोर म्हटलं किंवा लेस म्हटलं तर सरळ त्यांचा डिफरन्स म्हणजे त्यांची वजाबाकी सबट्रॅक्शन 5 घ्यायची असते. झालं. मग हे मंडे आणि सॅटर्डेची ॲडिशन, ही ट्यूजडे आणि सॅटर्डेची ही ॲडिशन 5 डिग्री सेल्सिअसनं मोर आहे म्हणे, म्हणजे यांचा डिफरन्स सरळ 5चा आहे. बरं, म्हणजे इथं सबट्रॅक्शन 5 आहे. क्लिअर. मग आता मला सांगा, याला आपण सॉल्व करू. ए प्लस ए होतं 2A प्लस 5D मायनस, हे मी आधीच ब्रॅकेट ओपन करत नाही कारण मायनसमुळे साईन चेंज करावं लागतं. ए प्लस ए होतं 2A आणि डी प्लस 5D होतं 6D इज इक्वल टू 5. आता पहा, हे झालं 2A प्लस 5D मायनस, हे जे साईन चेंज होतात पहा, मायनस 2A आणि मायनस 6D इज इक्वल टू 5 प्लस 2A मायनस 2A कॅन्सल झालं आणि 5D मायनस 6D किती होतं, मायनस D इज इक्वल टू 5. म्हणजे डीची व्हॅल्यू हे मायनस तिकडून लावा
डीची व्हॅल्यू तुम्हाला भेटलेली आहे -5. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून आणि आपल्याला एची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे. तर आता मी इक्वेशन 1 मध्ये यूज करतो. पुट d इक्वल -5 इन इक्वेशन 1. ठीक आहे. पहा इक्वेशन 1 आहे a + 2d. a + 2d इज इक्वल टू -30. मग इथं डीची व्हॅल्यू -5 आपण ठेवून देऊ इज इक्वल टू -30. म्हणजे हे झालं 2 5 जा -10 आणि हे -30 -10 राईट साईडला न्या +10 होईल. हिअर डिफरन्स काढला -20 म्हणजे ही झाली एची व्हॅल्यू. आता आपल्याजवळ डीची पण व्हॅल्यू आलेली आहे आणि एची पण व्हॅल्यू दिली आहे. तर त्यांनी मला की वेनसडेचं टेम्परेचर दिले तर बाकी ऑदर 5 डेजचे टेम्परेचर काढा. पहा मग आपल्याला मंडेचं देअरफॉर टेम्परेचर्स ऑन. आता पहा पहिलं मंडेचं टेम्परेचर मी काढतो. मंडेचं टेम्परेचर त्यांनी आपण ए कन्सिडर केलं आहे म्हणजे एची व्हॅल्यू आली -20 डिग्री सेल्सिअस. हे झालं टेम्परेचर ऑन मंडे. आता पहा ट्यूजडेचं टेम्परेचर आपण घेतलं होतं a + d. मग मी इथे a + d लिहितो. एची व्हॅल्यू -20 आणि आपली डीची व्हॅल्यू किती आली -5. बरोबर. ॲज इट इज साईन लिहून टाका, चेंज होत नाहीत साईन. हे झालं -25 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. कारण ॲडिशनमध्ये प्लस असो का मायनस असो जे साईन आहे ते घेऊन टाकतात आणि सॉल्व करा. आता वेनसडेचं तर दिलेलंच आहे टेम्परेचर आपल्याला -30. थर्सडेचं काढायचं आहे. थर्सडेचं काय दिले पहा a + 3d. a + 3d म्हणजे एची व्हॅल्यू -20 प्लस 3 × डीची व्हॅल्यू आहे -5. म्हणजे हे झालं -20 हे झालं -15 म्हणजे झालं -35 डिग्री सेल्सिअस. आता असंच पहा फ्रायडेचं आणि सॅटर्डेचं काढू. फ्रायडे a + 4d म्हणजे एची व्हॅल्यू -20 प्लस 4 × डीची व्हॅल्यू -5. बघा हे किती होतं -20 आणि 4 5 जा -20 म्हणजे हे झालं -40 डिग्री सेल्सिअस. असंच लास्ट सॅटर्डेचं आहे a + 5d म्हणजे एची व्हॅल्यू -25 × डीची व्हॅल्यू -5. बघा इथं 5 5 जा 25 आणि टेम्परेचर होतं -45 डिग्री सेल्सिअस. बस संपलं. परत एकदा पहा फर्स्ट डेचं आलं -20 मग आलं -25 मग आलं वेनसडेचं -30 नंतर हे -35 म्हणजे बघा -20 -25 -30 -35 -40 -45 अँड सो ऑन. तर या पद्धतीनं त्या वीकमधील 6 दिवसांचं टेम्परेचर आपण कारगिलच्या शोधलेलं आहे. क्लिअर. तर हे झालं आपलं 5th क्वेश्चन. या प्रॅक्टिस सेट 3.4 मधील 3rd क्वेश्चन आणि 6th क्वेश्चन हा मी तुम्हाला करण्यासाठी ठेवलेला आहे. पहा 3rd क्वेश्चन तुम्ही स्वतः ट्राय करायचा. 3rd क्वेश्चनमध्ये काय दिलेले पहा. सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेविंग स्कीम. His investment in the first year is ₹5,000. In the second year is ₹7,000. In the third year is ₹9,000 and so on. Then find his total investment during 12 years. बघा तुम्ही ट्राय करायचं आहे. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की सचिनची इन्व्हेस्टमेंट कशी सांगितलेली आहे. तर पहिल्या वर्षी त्यांना 5,000 इन्व्हेस्ट करेल, मग दुसऱ्या वर्षी 7,000, मग तिसऱ्या वर्षी 9,000 अँड सो ऑन. या पद्धतीनं सचिनची इन्व्हेस्टमेंट आहे. मला सांगा हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे म्हणून लिहा. ही फर्स्ट टर्म ए आली 5,000 बरोबर आणि 2,000 ॲड होत आहे म्हणजे डिफरन्स आला 2,000चा. तुम्हाला म्हटले सचिनची टोटल 12 वर्षातील सेविंग काढा. टोटल म्हणलं की सम शोधायचं आणि 12 वर्ष म्हणलं की S12. बस SNच्या फॉर्म्युल्यामध्ये S12ची व्हॅल्यू शोधा, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. आता असंच तुम्हाला 6 क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व करायचं आहे. पहा हा 6 क्वेश्चन मी तुमच्या स्क्रीनवर ठेवलेला आहे.
मी वाचतो, तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, तुम्ही स्वतः ट्राय करा, तुम्हाला येऊन जाईल. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे अ ट्री प्लांटेशन प्रोग्राम is arranged on a land which is triangular in shape. The trees are planted in a way such that there is one tree in the first row, there is two trees in the second row, three trees in the third row, and so on. Then find how many trees are there in such 25 rows. बघा आता या प्रश्नामध्ये काय दिलं आहे की ट्री प्लांटेशन प्रोग्राम आहे, झाडं लावण्याचा, वृक्षारोपणचा. त्यांनी म्हणजे ट्रायंग्युलर शेपमधली लँड आहे म्हणे. पहिल्या रोमध्ये 1 ट्री राहील म्हणे, दुसऱ्या रोमध्ये 2 ट्रीज, मग तिसऱ्या रोमध्ये 3 ट्रीज. म्हणजे काय, जे नंबर ऑफ ट्रीज आहेत ते पहिल्याच्यात 1, मग 2, मग 3, मग 4, मग 5 या पद्धतीने राहतील. क्लिअर. तर त्यांनी मला ते एकूण 25 रोजमध्ये किती ट्रीज राहतील, सर्व टोटल ट्रीज विचारलेत आणि 25 रोज मलेत, म्हणजे S25ची व्हॅल्यू तुम्हाला यांच्या फॉर्म्युल्यात लिहायची. इथे पहा एची व्हॅल्यू 1 आहे आणि 1 ॲड होत जाते, म्हणजे डीची व्हॅल्यू 1. बस एची व्हॅल्यू 1, डीची व्हॅल्यू 1 आणि S25 यांच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केला तर तुम्हाला येऊन जाईल. आतापर्यंत मागील 4 एपिसोडमध्ये आपण SCN, DN आणि बरंच काही अरिथमॅटिक प्रोग्रेशनविषयी शिकलेलं आहे. तर ज्याने कोणी मागील एपिसोड पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. ते पाहिल्यानंतर हा एपिसोड पहा आणि हे पाहिल्यानंतर तुम्हाला, मला विश्वास आहे की तुम्हाला व्यवस्थितपणे हे येऊन जाईल. तसेच या एक्सरसाइजच्या नंतर तुमच्या पुस्तकामध्ये प्रॉब्लेम सेट दिलेला आहे. तर हे पूर्ण 5 एपिसोड व्यवस्थित पाहून प्रॉब्लेम सेट तुम्हाला स्वतःला ट्राय करायचा आहे. मला विश्वास आहे की ज्यांनी पूर्णपणे व्यवस्थित एपिसोड पाहिलेले आहेत त्यांना प्रॉब्लेम सेट येऊन जाईल. आणि जरी काही ठिकाणी अडचण असेल तर त्याच्यावर मी नंतर वेगळा एपिसोड बनवेल. तर तुमच्या अडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पण आता बऱ्याच मुलांना अशा सवय राहतात की एपिसोडमधला समजा फर्स्ट एक्सरसाइज आहे, सर मला येते किंवा मी सोडवलेलं आहे, मला माहिती आहे, म्हणून तो एपिसोड पाहत नाहीत, सोडून देतात. किंवा मी केलेलं आहे, मला येतं आहे, माहिती आहे, सोपं आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये, म्हणून व्हिडिओ अर्धवट पाहतात, सोडून देतात किंवा व्हिडिओज पाहत नाहीत. तर असं करू नका. तुम्हाला येत जरी असलं तरी प्रत्येक व्हिडिओ पूर्णपणे पाहत जा, कारण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये, प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये नवीन काय असतं, ट्रिक्स काय असतात, तुमच्या कामी येणाऱ्या खूप काही गोष्टी मी एपिसोडमध्ये शिकवत असतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही माझा कुठलाही व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याच्या आधीचे आणि तो व्हिडिओ पूर्णपणे पाहत जा. तर तुम्हाला 100 on 100 मार्क्स मॅथ्समध्ये गॅरंटीनं 10वी बोर्ड एक्झाममध्ये भेटतील. पण येत असलं तरी प्रत्येक एपिसोड व्यवस्थित पाहायचं. काही वेळेला अडचण वाटत असेल, डाऊट वाटत असेल, विसरला असेल तर परत पहा. पण व्हिडिओ पूर्ण पाहणं येत असलं तरी अतिशय महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी व्हिडिओ पूर्ण पाहतील त्यांना खूप काही गोष्टी माझ्याकडून शिकायला भेटतील. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहून अभ्यास स्वतः करसाल.